नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 4 मधील टॉपिक 4.2 होळी या लेसनचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। होळी के.ए. अब्बास 1914 to 1987 was an Indian film director, novelist, screenwriter and a journalist in the Urdu, Hindi and English languages. His films won national awards. He is considered one of the pioneers of Indian parallel or neo-realistic cinema. His column Last Page holds the distinction of being one of the longest running column in the history of Indian journalism. आजच्या आपल्या लेसनचे जे रायटर आहेत ते म्हणजे के. अब्बास, आणि के. अब्बास हे नाव फिल्म इंडस्ट्रीतलं, हिंदी फिल्म इंडस्ट्रीतलं एक नावाजलेलं नाव आहे। ते उत्तम दिग्दर्शक होते, ते उत्तम कादंबरीकार होते, ते उत्तम दिग्दर्शक निर्माता होते आणि ते एक उत्तम पत्रकार देखील होते। आणि त्यांनी उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये या क्षेत्रात काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि भारतीय सिनेमा जो आहे, चित्रपटसृष्टी जी आहे, त्याचा पाया रचण्यात के. अब्बास यांचा खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे असं म्हटलं जातं। तर त्यांच्याच लेखणीतून लिहिलेला आजचा आपला लेसन आहे होळी। पार्ट 1. हर नेम वॉज सुलेखा, बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोळी द सिम्पलेटन। तिचे खरं तर नाव सुलेखा होते, पण लहानपणापासून सगळे तिला भोळी म्हणजे भोळसट किंवा वेडगळ म्हणत। She was the 4th daughter of Nambardar Ramlal. When she was 10 months old, she had fallen off the cot on her head and perhaps it had damaged some part of her brain. That was why she remained a backward child and came to be known as Bholi the Simpleton. नंबरदार रामलालची ही चौथी लेक 10 महिन्यांची असताना ती पलंगावरून खाली पडली आणि त्यामुळे तिच्या मेंदूचा काही भाग अधू झाला आणि बुद्धीने ती थोडी मंद झाली आणि म्हणून तेव्हापासून सगळेजण तिला भोळी म्हणू लागले। At birth the child was very fair and pretty, but when she was 2 years old, she had an attack of smallpox. Only the eyes were saved, but the entire body was permanently disfigured by deep black pockmarks. Little Sulekha could not speak till she was 5, and when at last she learned to speak, she stammered. The other children often made fun of her, mimic her. As a result, she talked very little. जन्मतः ती खूप गोरी आणि सुंदर होती, पण 2 वर्षाची असताना तिला देवी रोगाचा आजार झाला आणि त्यात तिचे डोळे वाचले, पण संपूर्ण शरीर मात्र कायमस्वरूपी खोल काळ्या व्रणांनी विद्रूप होऊन गेलं। 5 वर्षाची होईपर्यंत सुलेखाला बोलता येत नव्हतं आणि अखेर बोलायला शिकली तेव्हा ती बोबडी किंवा तोतरी बोलायला लागली। बाकीची मुलं तिची खिल्ली उडवायचे, मस्करी करायचे, तिच्या बोलण्याची नक्कल करायचे, त्यामुळे ती जवळजवळ बोलायलाशी झाली। रामलाल हॅड 7 children, 3 sons and 4 daughters, and the youngest of them was Bholi. It was a prosperous farmer's household and there was plenty to eat and drink. All the children except Bholi were healthy and strong. The sons had been sent to the city to study in schools and later in colleges. Of the daughters, Radha, the eldest, had already been married. The second daughter, Mangala's marriage had also been settled. Ramlal would think of third Champa. They were good-looking, healthy girls, and it was not difficult to find bridegrooms for them. रामलालला 7 मुलं होती, 3 मुलगे आणि 4 मुली। त्यातली भोळी ही सर्वात धाकटी। त्यांचे कुटुंब जे होते ते शेतकरी कुटुंब होतं आणि सुखवस्तू असं कुटुंब होतं, त्यामुळे घरात खाण्यापिण्याची तशी रेलचेल होती। भोळी वगळता बाकीची सर्व मुले बुद्धीने पण चांगली होती, शरीराने चांगली सुदृढ आणि सशक्त होती। मुलगे शहरातल्या शाळेत शिकून पुढे कॉलेजला सुद्धा तिकडेच जाऊ लागले होते। मुलींमधल्या
सगळ्यात मोठी मुलगी म्हणजे थोरली मुलगी जी होती त्या राधाचे लग्न झाले होते. तिच्या पाठच्या बहिणीचे म्हणजे मंगलाचेही लग्न ठरलेले होते आणि रामलाल आता तिसऱ्या लेकीच्या म्हणजे चंपाच्या लग्नाचा विचार करत होते. सर्व मुली सुस्वरूप सदृढ होत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी वर शोधणे काही अवघड नव्हते. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोळी. शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स. परंतु रामलालला नेहमी भोळीची काळजी वाटत राहायची. तिच्याकडे सौंदर्यही नव्हते आणि बुद्धिमत्ताही नव्हती. भोळी वॉज 7 years old when Mangla was married. The same year, a primary school for girls was opened in their village. The Tehsildar Sahib came to the perform its opening ceremony. He said to Ramlal, "As a revenue official, you are the representative of the government in the village, and so you must set an example to the villagers. You must send your daughter to school." मंगलाचे लग्न झाले तेव्हा भोळी फक्त 7 वर्षांची होती. त्याच वर्षी त्यांच्या गावात मुलींसाठी प्राथमिक शाळा सुरू झाली होती आणि त्या शाळेचे उद्घाटन करण्यासाठी तहसीलदार साहेब आले होते. ते रामलालला म्हणाले, "महसूल अधिकारी म्हणून तुम्ही गावामध्ये सरकारचं प्रतिनिधित्व करता, त्यामुळे तुमच्या मुलीला शाळेत पाठवून गावकऱ्यांसमोर तुम्ही आदर्श ठेवला पाहिजे." That night when Ramlal consulted his wife, she cried, "Are you crazy? If girls go to school, who will marry them?" त्या रात्री रामलालने आपल्या पत्नीशी चर्चा केली आणि ती वैतागून म्हणाली, "तुम्हाला वेळ लागलाय का? मुलींना शाळेत पाठवलं तर त्यांच्याशी लग्न कोण करणार?" But Ramlal had not the courage to disobey the Tehsildar. At last his wife said, "I will tell you what to do. Send Bholi to school, as it is there is little chance to her getting married with her ugly face and lack of sense. Let the teachers at school worry about her." पण तहसीलदारांचे म्हणणं डावलायचं कसं, त्यांचं ऐकायचं नाही कसं? म्हणजेच या गोष्टीचं रामलालमध्ये धैर्य नव्हतं. तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली, "मी सांगते काय करायचं ते." आणि ती म्हणते की आपण भोळीला शाळेत पाठवूया. तसंही तिच्या विद्रूप आणि कुरूप चेहऱ्यामुळे, तिच्या मंदपणामुळे तिचं लग्न होण्याची शक्यता कमीच आहे. शाळेतल्या शिक्षकांना तिची काळजी घेऊ देत. "No, no," she shouted. The next day Ramlal caught Bholi by the hand and said, "Come with me. I will take you to school." Bholi was frightened. She did not know what a school was like. She remembered how a few days ago their old cow Lakshmi had been turned out of the house and sold. दुसऱ्या दिवशी भोळीचा हात पकडून रामलाल तिला म्हणाले, "चल माझ्याबरोबर, मी तुला शाळेत घेऊन जाणार आहे." भोळी घाबरली. शाळा म्हणजे काय हे तिला ठाऊक नव्हतं. काही दिवसांपूर्वी त्यांच्या म्हाताऱ्या लक्ष्मी गाईला घरातून घेऊन गेले होते आणि तिला विकून टाकले होते हे मात्र तिला आठवत होतं. "No, no," she shouted in terror and pulled her hand away from the father's grip. ती भीतीने नाही नाही म्हणून ओरडली आणि वडिलांनी पकडलेला हात तिने सोडवून घेतला. "What's the matter with you? You fool," shouted Ramlal. "I am only taking you to school." Then he told his wife, "Let her wear some decent clothes today, or else what will the teachers and the other school girls think of us when they see her?" काय झालं तुला मूर्ख मुली? रामलाल तिला ओरडले. "मी तुला फक्त शाळेत घेऊन चाललोय." मग ते पत्नीला म्हणाले, "आज तिला जरा चांगले कपडे घाल, नाहीतर तिला बघून शिक्षक आणि शाळेतल्या इतर मुली आपल्याबद्दल काय म्हणतील." न्यू क्लोथ्स हॅड नेव्हर बीन मेड फॉर भोळी. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वेअर पास ऑन टू हर. नो वन केअर्ड टू मेंड ऑर वॉश हर क्लोथ्स. बट टुडे शी वॉज लकी टू रिसीव अ क्लीन ड्रेस विथ हॅड श्रंक आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर fitted Champa. She was even bathed and oil was rubbed into her dry and matted hair. Only then did she begin to believe that she was being taken to a place better than her home. भोळीसाठी कधीच नवीन कपडे शिवले गेलेले नव्हते. तिच्या बहिणींचे जुने कपडेच तिला दिले जायचे, कारण ती लहान होती आणि तिच्या आधीच्या 3 बहिणी होत्या, त्यामुळे त्यांचेच कपडे तिला वापरायला लागायचे आणि तिचे कपडे धुवायची किंवा ठीकठाक करायची तसदीही कधी कोण घेत नसे.
पण आज तिचं नशीब जोरावर होतं. अनेकदा धुवून आटल्यामुळे चंपाला घट्ट होणारा धुतलेला ड्रेस आज तिला घालायला मिळाला होता आणि तिला आंघोळही घातली गेली. तिच्या केसांना छान तेल लावलं गेलं. तिचे केस गुत्ता होऊन अगदी वृक्ष झालेले होते आणि त्या केसांना आज तेल देखील लावून मिळालं. हे सगळं पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की घरापेक्षा चांगल्या ठिकाणी आज तिला घेऊन जाणार आहेत. When they reached the school, the children were already in their classrooms. Ramlal handed over his daughter to the headmistress. Left alone, the poor girl looked about her with fear-laden eyes. There were several rooms, and in each room girls like her squatted on mats, reading from books or writing on slates. The headmistress asked Bholi to sit down in a corner in one of the classrooms. ते शाळेत पोहोचले तोवर मुलं अगोदरच वर्गात बसली होती आणि रामलालने आपल्या लेकीला म्हणजेच भोळीला मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केलं. एकटी राहिल्यामुळे ती घाबरलेल्या नजरेने पाहत होती सगळीकडे आणि तिने बऱ्याच खोल्या बघितल्या होत्या आणि प्रत्येक खोलीत तिच्यासारख्या मुली चटयांवर बसून बडबड करत होत्या, पुस्तकं वाचत होत्या आणि पाटीवर लिहत होत्या. मुख्याध्यापकांनी भोळीला एका वर्गात जाऊन कोपऱ्यात बसायला सांगितले. भोळी डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक अँड व्हॉट हॅपन देअर, बट शी सॉ, glad to find so many girls almost of her own age present there. She hoped that one of these girls might become her friend. शाळा म्हणजे नक्की काय, तिथे काय घडते हे भोळीला काहीच माहिती नव्हतं. पण जवळपास आपल्याच वयाच्या इतक्या साऱ्या मुलींना तिथं बघून तिला आनंद झाला होता आणि त्यातलीच एखादी मुलगी आपली मैत्रीण व्हावी अशी तिची इच्छा होती. The lady teacher who was in the class was saying something to the girls, but Bholi could understand nothing. She looked at the pictures on the wall. The colors fascinated her. The horse was brown just like the horse on which the Tahsildar had come to visit their village. The goat was black like the goat of their neighbor. The parrot was green like the parrot she had seen in the mango orchard. And the cow was just like their Lakshmi. And suddenly, Bholi noticed that the teacher was standing by her side, smiling at her. त्या वर्गातील शिक्षिका मुलींना काहीतरी सांगत होत्या, पण भोळीला त्यातले काहीही कळत नव्हते. ती भिंतींवरच्या चित्रांकडे पाहत होती. त्यातले रंग बघून ती मोहित झाली. त्यातल्या घोड्याचा तपकिरी रंग, मग तहसीलदारच्या घोड्यावर बसून आपल्या गावात आले होते अगदी तसाच होता तो घोडा. बकरीचा रंग त्यांच्या शेजाऱ्यांच्या बकरीच्या रंगासारखाच काळा होता. आमराईतल्या पोपटांसारखाच या पोपटाचाही रंग हिरवा होता आणि त्यांच्या लक्ष्मीसारखी गायही त्यात होती. अचानक भोळीला जाणवले की शिक्षिका तिच्याकडे हसून पाहत शेजारी उभ्या होत्या. व्हॉट्स युअर नेम लिटल वन? तुझं नाव काय आहे बाळ? भो शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट. म्हणजेच भो ती चाचरत एवढंच बोलली. देन शी बिगॅन टू क्राय अँड टीयर्स फ्लो फ्रॉम हर आईज इन अ हेल्पलेस फूड. शी केप्ट हर हँड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर, नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स हू शी न्यू वेअर स्टील लाफिंग ॲट हर. आणि ती रडू लागली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मान खाली घालून ती कोपऱ्यात बसून राहिली आणि तिच्याकडे बघून हसणाऱ्या मुलींकडे मान वर करून बघायचे धाडस सुद्धा भोळीला होत नव्हते. When the school bell rang, all the girls scurried out of the classroom, but Bholi dared not leave her corner. Her head still lowered, she kept on sobbing. शाळेची घंटा वाजली तशा सगळ्या मुली वर्गाबाहेर पळाल्या, पण भोळी मात्र तशीच कोपऱ्यात बसून होती. मान खाली घालून मुसमुसून रडत होती. भोळी. The teacher's voice was so soft and soothing. In all her life she had never been called like that. It touched her heart. शिक्षिकेचा भोळी असा मृदू आणि सुखदायक आवाज तिने ऐकला आणि तिच्या आजवरच्या आयुष्यात तिच्याशी कुणीच असं बोललेलं नव्हतं आणि तो आवाज तिच्या मनाला खूप भिडला. Get up, said the teacher. It was not a command but just a friendly suggestion. Bholi got up.
उठ, शिक्षिका म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यात कोणत्याही प्रकारची जरब नव्हती, कोणत्याही प्रकारचा ओरडा नव्हता, तर तो आवाज आपुलकीचा होता. भोळी उठली. नाव टेल मी युअर नेम. आता मला तुझं नाव सांग बरं. स्वीट ब्रोक आउट ओव्हर हर होल टुडे. वुड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर फॉर द सेक of this kind woman. However, she decided to make an effort. She had such a soothing voice, she would not laugh at her. तिच्या सर्वांगाला घाम फुटला. भोळीला घाम आला. आपल्या तोत्र्या जिभेने पुन्हा दगा दिला तर. पण या दयाळू स्त्रीसाठी म्हणजे शिक्षिकेसाठी तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या इतक्या प्रेमळपणे आपल्याला बोलतायत, ते आपल्याला हसणार नाही असं तिला वाटलं. भ शी बिगॅन टू स्टॅमर. पुन्हा तिने चाचरत बोलायला सुरुवात केली. वेल डन, वेल डन. द टीचर एनकरेज हर. कम ऑन नाऊ द फुल नेम. छान छान. तिला प्रोत्साहन देत शिक्षिका असं म्हणाल्या, आता तुझं पूर्ण नाव सांग. भोली. ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट अँड फेल्ट रिलीव्ड ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. भोळी असे शेवटचे एकदाचे शब्द तिला उच्चारता आले, तिचं नाव सांगता आलं आणि मोठं यश मिळाल्यासारखं तिला हायसं वाटलं. वेल डन. द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली अँड सेड, पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. शाबास. शिक्षिकेने तिच्या पाठीवर थोपटलं. तुझ्या मनातून भीती काढून टाक, म्हणजे तू इतरांसारखं बोलू शकशील. भोळीने आश्चर्याने वर पाहिले. भोळी लुक अप ॲज इफ टू आस्क, रिअली. तिने आश्चर्याने वर बघितलं आणि ती म्हणाली, खरंच. येस येस, इट विल बी व्हेरी इझी. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे. विल यू कम. हो हो, अगदी सहज जमेल. फक्त तू रोज शाळेत यायला हवं. येशील ना. भोली नॉडेड. भोळीने मान हलवली. नो, से इट अलाउड. Yes, and Bholi herself was astonished that she had been able to say it. हो, आपल्याला बोलता आलं हे पाहून भोळी आश्चर्यचकित झाली. Didn't I tell you? Now take this book. मी म्हटलं नव्हतं तुला, आता हे पुस्तक घे. The book was full of nice pictures and the pictures were in color: dog, cat, goat, horse, house, parrot, tiger and a cow, just like Lakshmi, and with every picture was a word in big black letters. त्या पुस्तकात खूप सारी छान रंगीत चित्र होती. कुत्रा, मांजर, शेळी, घर, पोपट, वाघ आणि अगदी लक्ष्मीसारखी दिसणारी गाय सुद्धा. प्रत्येक चित्राबरोबर मोठ्या आकारात लिहिलेली काळी अक्षरेही होती. In 1 month you will be able to read this book, then I will give you a bigger book, then a still bigger one. In time you will be more learned than anyone else in the village, then no one will ever be able to laugh at you. People will listen to you with respect and you will be able to speak without the slightest tremor. Understand? Now go home and come back early tomorrow morning. Bholi felt as if suddenly all the bells in the village temple were ringing and the trees in front of the schoolhouse had blossomed into big red flowers. Her heart was throbbing with a new hope and a new life. एका महिन्यात तू हे पुस्तक वाचू लागशील. मग मी तुला अजून मोठं पुस्तक आणून देईन. मग अजून मोठं. काही दिवसात तू गावातल्या इतरांपेक्षा सर्वात जास्त शिकशील. मग कुणीही तुला हसणार नाही. लोक तुझं बोलणं आदराने ऐकतील आणि तू अजिबात न चाचरता बोलू शकशील. समजलं? आता घरी जा आणि उद्या सकाळी लवकर ये. अचानक गावातल्या देवळातल्या घंटा जणू घणघणू वाजू लागल्या आहेत आणि शाळेसमोरची झाडं मोठमोठ्या लाल फुलांनी बहरून गेली आहेत असं भोळीला वाटलं. तिचं हृदय नव्या आशेने आणि नवजीवनाच्या उमेदीने धडधडू लागलं. अशा प्रकारे भोळी या लेसनचा पार्ट 1 जो आहे तो इथे संपलेला आहे. त्यानंतर आपण पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 2, Thus the years passed. अशा प्रकारे अनेक वर्ष निघून गेली. The village became a small town. The little primary school became high school.
There were now a cinema under a tin shade and a cotton ginning mill. The mail train began to stop at their railway station. म्हणजे आता त्या छोट्याशा गावाचं छोट्या शहरात रूपांतर झालं होतं. त्या लहानशा प्राथमिक शाळेची आता माध्यमिक शाळा झाली होती. पत्र्याच्या शेडमध्ये सिनेमाघर आणि कापूस पिंजण्याची गिरणी चालू झाली होती आणि मालगाडी आता तिथल्या रेल्वे स्टेशनवर थांबू लागली होती. वन नाईट आफ्टर डिनर रामलाल सेड टू हिज वाईफ, देन शल आय ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रपोजल. एके रात्री जेवणानंतर रामलाल आपल्या पत्नीला म्हणाले, मग बिशंबरचा प्रस्ताव मी मान्य करू का? येस सर्टनली, हिज वाईफ सेड. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राइडग्रूम, a big shop, a house of his own, and I hear several thousands in the bank. Moreover, he is not asking for any dowry. हो जरूर, त्याची पत्नी म्हणाली. अशा सुखवस्तू घरात नवरा मिळाला तर भोळीचं भाग्य उजळेल. मोठं दुकान आहे, स्वतःचं घर आहे, बँकेत हजारो रुपये आहेत आणि असंही मी ऐकलंय. विशेष म्हणजे तो हुंडा मागत नाहीये. दॅट्स राईट, but he is not so young, you know, almost the same age as I am, and he also limps. Moreover, the children from his first wife are quite grown up. बरोबर आहे, पण तो वयाने लहान नाही, जवळपास माझ्याच वयाचा आहे आणि पायाने किंचित अधू असून त्यात पुन्हा त्याची पहिल्या बायकोची मुलंही बरीच मोठी आहेत. So what does it matter? His wife replied. 45 or 50, it is no great age for a man. We are lucky that he is from another village and does not know about her pockmarks and her lack of sense. If we don't accept this proposal, she may remain unmarried all her life. त्याने काय फरक पडतो? त्याची पत्नी उत्तरली, 45-50 म्हणजे पुरुषासाठी काही फार मोठं वय नाही. उलट आपलं नशीब म्हणून तो दुसऱ्या गावचा आहे आणि त्यामुळे तिच्या देवीच्या डागांबद्दल आणि मंदपणाबद्दल त्याला काहीही माहिती नाहीये. आपण जर हे स्थळ स्वीकारलं नाही तर ती जन्मभर अशीच बिनलग्नाची राहील. येस, बट आय वंडर व्हॉट भोली विल से. पण भोळी काय म्हणेल याचा विचार मी करतोय. व्हॉट विल दॅट विथलेस वन से? शी इज लाईक अ डम काऊ. ती अधू डोक्याची काय म्हणणार आहे? ती तर मठ्ठ आहे. मे बी यू आर राईट, मटर्ड रामलाल. खरंच, तू म्हणतेस ते खरंच आहे. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्टयार्ड, भोळी ले अवेक ऑन हर कॉट अँड लिसन टू हर पॅरेंट्स विस्पर्ड कॉन्व्हर्सेशन. अंगणात दुसऱ्या टोकाला भोळी पलंगावर पडून आपल्या आईवडिलांच्या या कुजबुजत्या आवाजातले बोलणे ऐकत होती. Bishambarnath was a well-to-do grocer. He came with a big party of friends and relations with him for the wedding. A brass band playing a popular tune from an Indian film headed the procession. With the bridegroom riding a decorated horse, Ramlal was overjoyed to see such pomp and splendor. He had never dreamed that his fourth daughter would have such a grand wedding. Bholi's elder sister, who had come for the occasion, were envious of her lack. आता असं झालं होतं की बिशंबरनाथ हा चांगला श्रीमंत वाणी होता आणि तो त्याच्या बऱ्याच मित्रमंडळींना आणि नातलगांना घेऊन लग्नासाठी आला. मिरवणुकीसोबत समोर पितळी बँडवर हिंदी सिनेमातली त्या काळची लोकप्रिय गाणी वाजवली जात होती आणि नवरा मुलगा सजवलेल्या घोड्यावर बसून येत होता. तो थाटमाट पाहून रामलाल अत्यंत खुश झाला, कारण आपल्या चौथ्या लेकीचे लग्न इतक्या धामधुमीत होईल असे त्याला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. लग्नाला आलेल्या भोळीच्या थोरल्या बहिणी हा थाट पाहून तिचा हेवा करीत होत्या. व्हेन द ऑस्पिशियस मोमेंट केम द प्रीस्ट सेड, ब्रिंग द ब्राईड. आणि लग्नाचा मुहूर्त जेव्हा जवळ आला तेव्हा भटजी म्हणाले, वधूला घेऊन या. भोळी क्लॅड in a red silken bridal dress was led to bride's place near the sacred fire. रेशमी लाल वधू वस्त्रातल्या भोळीला यज्ञाजवळ वरापाशी आणण्यात आलं. Garland the bride, one of his friends, prompted Bishambarnath.
वधूला माळ घाला, बिशंबरनाथला त्याच्या मित्रांपैकी एकाने सूचना केली. द ब्राइडग्रूम लिफ्टेड द गार्लँड ऑफ येल्लो मारिगोल्ड्स. A woman slipped back the silken veil from the bride's face. Bishambar took a quick glance. The garland remained paused in his hands. The bride slowly pulled down the veil over her face. आता वराने पिवळ्या झेंडूच्या फुलांचा जो हार होता तो वर उचलला आणि एकीने वधूच्या चेहऱ्यावरचा रेशमी घुंगट मागे केला. बिशंबरने एक नजर टाकली आणि तो हार घेऊन तसाच उभा राहिला. वधूचे अलगद घुंगट पुन्हा चेहऱ्यावर ओढला. म्हणजेच भोळीने स्वतःच तो घुंगट होता तो स्वतःच्या चेहऱ्यावर ओढून घेतला. हॅव यू सीन हर, सेड बिशंबर टू द फ्रेंड नेक्स्ट टू हिम. शी वॉज पॉकमार्क्स ऑन हर फेस. तू तिला बघितलंस, बिशंबरने आपल्या मित्राला विचारलं. तिच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण आहे. सो व्हॉट, यू आर नॉट यंग आयदर. मग काय झालं, तू तरी कुठे तरुण आहेस. मे बी, बट इफ आय एम टू मॅरी हर, हर फादर मस्ट गिव्ह मी 5,000 रुपीज. नसेन, पण मी तिच्याशी लग्न करावं असं जर तिच्या वडिलांना वाटत असेल तर त्यांनी मला आत्ता 5,000 रुपये दिले पाहिजे. रामलाल वेंट अँड प्लेस हिज टर्बन हिज ऑनर ॲट बिशंबर्स फीट. डू नॉट ह्युमिलेट मी सो, टेक 2,000 रुपीज. रामलालने पुढे होऊन आपला मान, आपली पगडी बिशंबरच्या पायावर ठेवली आणि माझा अपमान करू नका, 2,000 रुपये घ्या. बी, नो, 5,000 और वी गो बॅक, कीप युअर डॉटर. नाही, 5,000, नाहीतर आम्ही परत जातो, तुमची मुलगी तुमच्याकडेच ठेवा. बी अ लिटल कन्सिडरेट प्लीज. इफ यू गो बॅक आय कॅन नेवर शो माय फेस इन द विलेज. थोडं समजून घ्या, मी विनंती करतो, जर आत्ता तुम्ही इथून निघून गेलात तर परत मला गावात तोंड दाखवायला जागा देखील उरणार नाही. देन आउट विथ 5,000. मग 5,000 द्या. Tears streaming down his face, Ramlal went in, opened his safe and counted out the notes. He placed the bundle of the bridegroom's feet. अश्रू भरल्या डोळ्यांनी रामलाल आतमध्ये घरात गेला आणि तिजोरी उघडून त्याने नोटा मोजल्या. मग नोटांचे बंडल त्यांनी नवऱ्या मुलाच्या पायावर ठेवलं. ऑन बिशंबर्स ग्रीडी फेस appeared a triumphant smile. He had gambled and won. Give me the garland, he announced. अश्रू भरल्या डोळ्यांनी रामलालने ते पैसे त्या बिशंबरच्या पायावर ठेवून दिले आणि लोभी बिशंबरच्या चेहऱ्यावर विजयी हसू तरळलं. म्हणजे तो जुगार खेळला होता आणि जिंकला होता आणि तो म्हणाला, आणा तो हार. वन्स अगेन द वेल वॉज स्लिप बॅक फ्रॉम द ब्राईड फेस, बट दिस टाइम हर आईज वेअर नॉट downcast. She was looking up, looking straight at her prospective husband, and in her eyes there was neither anger nor hate, only cold contempt. पुन्हा एकदा नवरीच्या चेहऱ्यावरचा घुंगट मागे सरकवण्यात आला, पण यावेळी तिची नजर खाली झुकलेली नव्हती. ती मान वर करून होणाऱ्या नवऱ्याकडे थेट बघत होती. तिच्या डोळ्यात रागही नव्हता आणि द्वेषही नव्हता, फक्त थंड तिरस्कार होता. Bishambar raised the garland to place it round the bride's neck, but before he could do so, Bholi's hand struck out like a streak of lightning and garland was flung into the fire. She got up and threw away the veil. बिशंबरने नवरीच्या गळ्यात हार घालण्यासाठी हार उचलला, पण त्याआधी भोळीच्या हाताच्या एका सणसणीत फटक्यासरशी तो हार अग्नीत जाऊन पडला. ती उठली आणि तिने तो घुंगट होता, जो पदर होता, तो बाजूला सरकवला. पिताजी, सेड भोली इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस, अँड हर फादर, मदर, सिस्टर्स, ब्रदर्स, रिलेशन्स अँड नेबर्स वेअर स्टार्टेड टू हिअर हर स्पीक विदाऊट इवन द स्लाइटेस्ट स्टॅमर. पिताजी असा स्पष्ट उच्चारात भोळी उद्गारली. किंचितही न चाचरता बोलताना तिला बघून तिचे वडील, आई, बहीण, भाऊ, शेजारी, नातेवाईक सगळे अचंबित झाले. रामलाल वॉज थंडरस्ट्रक. द गेस्ट बिगॅन, पिताजी, टेक बॅक युअर मनी. आय एम नॉट गोइंग टू मॅरी दिस मॅन. पिताजी, तुमचे पैसे परत घ्या, मी या माणसाशी लग्न करणार नाही. रामलाल वॉज थंडरस्ट्रक. द गेस्ट बिगॅन टू विस्पर, सो शेमलेस, सो अगली अँड सो शेमलेस. रामलाल थक्क झाले होते. किती निर्लज्ज आहे, कुरूप आणि बेशरम, असे पाहुणे कुजबुजू लागले.
Bholi, are you crazy? Shouted Ramlal. You want to disgrace your family. Have some regard for out इज्जत. म्हणजेच काय तर भोळी तुला वेळ लागलाय का असं रामलाल तिला म्हणाले. तुला तुझ्या कुटुंबाची लाज घालवायची आहे का? आमच्या इज्जतीचा जरा तरी विचार कर. For the sake of your izzat, said Bholi, I was willing to marry this lame old man, but I will not have such a mean, greedy and contemptible coward as my husband. I won't. म्हणजेच काय की तुमच्या इज्जतीचा विचार केला म्हणूनच भोळी पुढे म्हणाली की मी या लंगड्या म्हाताऱ्याशी लग्न करायला तयार झाले होते, पण अशा नीच नालायक आणि भ्याड माणसाला माझा नवरा म्हणून मी स्वीकारू शकत नाही. अजिबात या माणसाला मी माझा नवरा म्हणून स्वीकारू शकत नाही. What a shameless girl. We all thought she was a harmless dumb cow. सगळेजण तिथे चर्चा करू लागले की किती निर्लज्ज मुलगी आहे ही. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की ही निरुपद्रवी आहे किंवा मठ्ठ आहे, हिचा काहीही उपयोग नाही आहे, ही कुठेच काही बोलणार नाही. भोळी टर्न व्हायलंटली ऑन द ओल्ड वुमन. येस आंटी, you are right. You all thought I was a dumb driven cow. That's why you wanted to hand me over to this heartless creature. But now the dumb cow, the stammering fool, it's speaking. Do you want to hear more? त्या म्हाताऱ्या बाईकडे रागाने वळून पाहत भोळी म्हणाली, हो काकू, तुमचं बरोबर आहे. मी अडाणी गाय आहे असंच तुम्हा सगळ्यांना वाटत होतं. त्यानंतर म्हणूनच या निर्दयी पशुच्या प्राण्याच्या गळ्यात मला बांधायला तुम्ही निघाला होतात. पण आत्ता ही अडाणी गाय, ही तोतरी भोळी बोलू शकते. तुम्हाला अजून काही ऐकायचंय का? बिशंबरनाथ द ग्रोसर started to go back with his party. The confused bandsman thought this was the end of the ceremony and struck up a closing stop. बिशंबरनाथ वाणी त्याच्या वराडाला घेऊन परत निघाला आणि बावचळलेल्या बँडवाल्यांना वाटलं की समारंभ संपला, म्हणून त्यांनी शेवटचं गाणं वाजवायला सुरुवात केली. रामलाल stood rooted to the ground, his head bowed low with the weight of grief and shame. रामलाल थिजून उभे राहिले होते. त्यांची मान शरमेने आणि दुःखाने खाली गेली होती. The flames of the sacred fire slowly died down. आणि यज्ञातल्या त्या ज्वाळा हळूहळू विझल्या. Everyone was gone. Ramlal turned to Bholi and said, But what about you? No one will ever marry you now. What shall we do with you? आणि मग रामलाल म्हणाले भोळीला की पण तुझं काय? आता तुझ्याशी कुणीही लग्न करणार नाही. आम्ही काय करू तुझं? And Sulekha said in a voice that was calm and steady, Don't you worry, Pitaji. In your old age, I will serve you and mother, and I will teach in the same school where I learned so much. Isn't that right, ma'am? त्यावेळी सुलेखा म्हणजेच भोळी म्हणाली, शांत आणि निश्चयी सुरात त्यांना म्हणाली, पिताजी तुम्ही चिंता करू नका. तुमच्या उतारवयात मी तुमची आणि आईची सेवा करीन आणि ज्या शाळेत मी एवढं शिकले तिथे मी शिकवेन. बरोबर आहे ना बाई? द टीचर हॅड ऑल along stood in a corner watching the drama. Yes, Bholi, of course, she replied, and in her smiling eyes was the light of a deep satisfaction that an artist feels when contemplating the completion of her masterpiece. एवढा वेळ सगळा तमाशा पाहत तिच्या शिक्षिका एका कोपऱ्यात उभ्या होत्या. त्या म्हणाल्या की हो भोळी, अगदी बरोबर. आणि त्यांच्या हसऱ्या डोळ्यात अतीव समाधानाचे तेज तरळत होते, जसे एखाद्या कलाकाराला आपली सर्वोत्तम कलाकृती पूर्ण केल्यावर वाटते तसेच. म्हणजेच त्यांनी जगण्याची जी शिकवण भोळीला दिलेली होती ती शिकवण भोळीने प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये आकारली होती. हे पाहून त्यांचा ऊर अभिमानाने भरून आलेला होता की तिच्यावरती होणाऱ्या अन्यायाला भोळीने थांबवलेलं होतं. कारण जर तिने हे लग्न केलं असतं तर तिला संपूर्ण आयुष्य अन्यायात काढावं लागलं असतं, म्हणजे तिला अन्याय सहन करावा लागला असता. हे तिच्या त्या टीचरना पण माहिती होतं. परंतु भोळीने उचललेलं हे जे पाऊल होतं ते त्यांनी दिलेल्या संस्कारांचं चांगला प्रतिक्रिया होती किंवा त्यांच्यासाठी ती गुरुदक्षिणा होती असं त्यांना वाटून गेलं. अशा प्रकारे आपला जो लेसन आहे भोळी, तो लेसन इथे संपलेला आहे. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,
जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.